नमस्कार मित्रांनो. कर्क राशीचा राजयोगकारक ग्रह मंगळ ऑक्टोबर महिन्याच्या 21 तारखेपर्यंत कर्क राशीच्या व्ययस्थानात, की ज्याला आपण अशुभ स्थान म्हणतो, शत्रू राशीत मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमची जी राशी आहे किंवा जी कर्क राशी आहे ही सध्या लघु 7.5मध्ये चालली आहे. त्याचा अनुभव गेल्या 1 ते 1.5 वर्षामध्ये तुम्ही घेतला असेल. यामध्येच जो मंगळ आहे तो व्यय भावामध्ये ऑक्टोबरमध्ये असणार आहेत. या 2 व्यतिरिक्त बाकीचे जे ग्रह आहेत त्यांचे सुद्धा प्रभाव परिणाम ऑक्टोबर महिन्यात कशा प्रकारचे असतील या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करू तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीच्या व्ययस्थानामध्ये मंगळ जो आहे तो भ्रमण करणार आहे. 21 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे गुरु, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. या महिन्याच्या 9 तारखेनंतर तो वक्री असणार आहे. तुमच्या राशीच्या अष्टमाव स्थानामध्ये अष्टमस्थ शनी आहे, मात्र तो वक्री आहे. एकंदरीतच या महिन्याच्या जवळजवळ 22-23 तारखेपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम हाती घेऊ नका. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे सगळ्यात जास्त प्रमाणात तुम्हाला जाणवेल. अर्थात त्याचा काही अनुभव तुम्ही गेल्या 8-10 दिवसामध्ये जवळजवळ 15 दिवसामध्ये घेतलेला असेल. तशाच प्रकारचा कायसा जो त्रास आहे, जे स्ट्रेस आहे, ते तुम्हाला या महिन्याच्या 22-23 तारखेपर्यंत जाणवेल. परंतु काळजी करू नका. त्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा तुमच्यासाठी फेवरेबल होणार आहेत. त्याच्यामुळे अजिबात चिंता करू नका. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान स्वतःचा तोल मात्र जाऊ नका, कारण तुमची जी रास आहे ही बऱ्याच प्रमाणात भावनिक आहे, भावूक आहे. छोट्या मोठ्या गोष्टींचा जास्त विचार करणारी आहे. त्या अनुषंगाने थोडं या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आर्थिक स्तराबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो धनेश आहे रवी, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, 18 तारखेनंतर चतुर्थात भ्रमण करेल. राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो, 21 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या अष्टम स्थानातच भ्रमण करतो आहे, मात्र तो वक्री आहे. आणि राशीचा जो लाभेश आहे शुक्र, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, 14 तारखेनंतर हा तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भात काही फार मोठी टोकाची परिस्थिती या महिन्यामध्ये होणार नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका. आर्थिक स्तरात तुमचा साधारण चांगला राहील. मात्र इथे एक गोष्ट सांगण्यासारखी वाटते, ती म्हणजे राशीचा जो पंचमेश आहे किंवा दशमेश आहे मंगळ, जो की राजयोगकारक ग्रह आपण म्हणतो, त्याला या महिन्यात बळ नाही आहे. तो व्ययस्थानात आहे आणि शत्रू राशीत आहे. त्याच्यामुळे आर्थिक संदर्भातले जे विचार आहेत किंवा जे स्ट्रेस आहेत हे जास्त प्रमाणात जाणवतील. अर्थात त्याचा प्रत्यक्ष परिणाम मात्र होणार नाही. मात्र सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे थोडीशी भावूक रास असल्या कारणामुळे त्याचा स्ट्रेस मात्र तुमच्यावरती जाणवेल. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र, जो की चतुर्थ स्थानामध्येच भ्रमण करतोय, 14 तारखेनंतर पंचमात भ्रमण करेल. आणि तुमच्या चतुर्थात 18 नंतर रवी येणार आहे, 11 तारखेनंतर बुध येणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरामध्ये फारसं काय मोठा ताणतणावाचं वातावरण दिसणार नाही. मात्र या महिन्यामध्ये घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काही घडामोडी मात्र दिसून येतील. घरातलं वातावरण तुम्हाला थोडंसं जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह झाल्यासारखं वाटेल. अर्थात त्याचा वाईट परिणाम तसा काय दिसणार नाही, परंतु तुम्हाला त्याची जाणीव मात्र नक्की होईल. कारण तुमची जी रास आहे ही फॅमिलीशी किंवा घरातल्या लोकांशी जास्त अटॅच आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भातलं काही अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्यामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. शेअर मार्केटमध्ये अंधाधुंद इन्व्हेस्टमेंट करू नका. एका अर्थी सांगायचं झालं तर 22-23 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहेत. काळजी घ्यावी गोष्ट फार महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर साधारण 22-23 तारखेनंतर करू शकता. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील किंवा त्या संदर्भातले काही तणावात तुम्ही जाऊ शकाल. याचप्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर साधारण गेल्या 12-15 दिवसापासून तुम्ही अनुभव घेत असाल की रिलेशनशिप हे तुम्हाला अपेक्षित असं चाललेलं नाही आहे. अशाच प्रकारचं साधारण स्थिती या महिन्याच्या 22-23 तारखेपर्यंत जाणवेल. त्यानंतर मात्र गोष्टी तुमच्या रुळावर येऊ शकतील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा थोडंसं जास्त मेहनत करणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त नशिबावरती अवलंबून राहू नका. वैवाहिक सौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शनी, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तो वक्री आहे. यासोबतच तुमच्या व्ययस्थानामध्ये सुद्धा मंगळाचं भ्रमण आहे. तर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. साधारण त्याचा गेल्या 12-15 दिवसात थोडाफार अनुभव तुम्ही घेतलाच असेल. तर साधारण त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाते. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा काही गोष्टी बरोबर नाही आहेत. कारण
तुम्हाला जास्त दगदग करावी लागते आहे. त्याच्यातून मिळणारे जे इन्कम आहे ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाहीत. खर्च जास्त वाढलेले आहेत. याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर सुद्धा छोट्या-मोठ्या वादविवादाच्या ठिणग्या उडत आहेत. तर थोडंसं संयमाने काम घेणं गरजेचं आहे. तसे पाहिलं तर तुमची रस ही थोडीशी चांगली मेहनती आहे किंवा तुम्हाला ते चांगलं कळतं की रिलेशनशिप कसे जपायचे असतात. तर त्याच प्रकारची डिप्लोमॅसी ही तुम्हाला या महिन्यात दाखवावी लागेल. एकंदरीतच हा महिना जो आहे तो तेवढा काही सोपा नाही आहे, परंतु तुमची रास ते सगळं सहजपणे पेलवून नेऊ शकेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की दैनंदिन जीवनात होणारे जे ग्रहयोग आहे त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 4 तारखेला शनी आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध या दरम्यान चांगले राहतील, सुमधुर राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचवरून 8 जी तारीख आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण शुभप्रदायी राहील. खास करून दिनांक 8 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या लाभस्थानात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग असणार आहे. त्याचप्रमाणे मंगळ शुक्राचा त्रिकोण योग सुद्धा तुमच्या व्ययस्थानातून आणि चतुर्थ स्थानामधून होणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, फिरणं, ट्रॅव्हलिंग करणं याकरता 8 तारीख उत्तम राहील. याचप्रमाणे घरामध्ये काही नवीन चीजवस्तूची खरीददारी सुद्धा या दरम्यान होऊ शकेल. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला मंगळ आणि रवीचा केंद्र योग होणार आहे. हर्षल आणि शुक्राचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आणि तृतीयात असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र हा मंगळ केंद्र योग करणार आहे. त्यामुळे थोडंसं शारीरिक दुखापतीपासून सावध राहणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार करू नका. याचप्रमाणे हर्षल शुक्राचा जो प्रतियोग आहे तुमच्या लाभ आणि पंचमातून, तर जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, छोटे मोठे वादाच्या ठिणग्या उडू शकतील. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, जो नेपच्यून तुमच्या भाग्यात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग तुम्हाला काही चांगले आध्यात्मिक अनुभव या दरम्यान येऊ शकतील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येतील. दिनांक 22 तारखेला शनी आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. उत्तम अशा प्रकारचा योग आहे. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. तुमच्या दोघांमध्ये जे हार्मनी आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार किंवा त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण जे घटना घडामोडी आहेत ते या दरम्यान होऊ शकतील. दिनांक 28 तारखेला मंगळ आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. शनी आणि शुक्राचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. साधारणतः मंगळ जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि जो नेपच्यून तुमच्या भाग्यात भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम फलदायी राहणार आहे. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. मग ते अंदाज कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील, तुमचे अंदाज मात्र अचूक येऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्हाला काही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करायची असेल, 28 तारखेला निश्चिंतपणे करू शकाल. काही चांगले अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे शनी शुक्राचा जो केंद्र योग तुमच्या पंचम आणि अष्टम स्थानामध्ये येणार आहे, त्या संदर्भात त्याचा जो संदर्भ आहे तो थोडासा तुमच्या रिलेशनशिपवरती होऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. खास करून ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 30 तारखेला हर्षल बुधाचा प्रतियोग होणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, वादविवाद होऊ शकतील. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड कराल तर मोठे किंवा छोटे ट्रेड करू नका. दिनांक 31 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय आणि जो नेपच्यून तुमच्या भाग्यात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग उत्तम असणार आहे. काही चांगले इंट्युशन्स वगैरे येतील. खास करून शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी हा कालावधी तुमच्याकडे उत्तम राहील. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. या महिन्याची जी अमावस्या आहे ती तुमच्या तृतीय स्थानामध्ये कन्या राशीत असणार आहे. जी पौर्णिमा 17 तारखेला असणार आहे. अमावस्या आणि पौर्णिमेला रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे जास्त असल्यामुळे आपण जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा म्हणजे या महिन्याचे 2 तारीख आणि 17 तारीख या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, वादविवाद यामध्ये अजिबात जाऊ नका. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचं ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.